मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावरती येऊन पोहोचली आहे। या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे। जसं की आपल्याला माहित आहे की काव्य आणि जीवाचं अगोदर एकमेकांवरती प्रेम होतं, पण या बाबतीत घरच्यांना सांगण्याच्या आधीच काव्याचं लग्न हे जीवाचा मोठा भाऊ पार्थ सोबत झालं आणि नंदिनीचं लग्न जे पार्थ सोबत होणार होतं ते जीवासोबत झालं आणि त्यामुळेच पार्थ सोबत जबरदस्तीने झालेलं हे लग्न काव्याला बंधन वाटायला लागलं आहे। आणि याविषयीच नंदिनी सोबत बोलताना काव्य म्हणते की ताई, आपण घटस्फोट घेऊयात आणि या नको असलेल्या नात्यामधून मोकळे होऊयात। तेव्हा नकार देत नंदिनी काव्याला म्हणते की नाही, मी जीवासोबत घटस्फोट घेणार नाही, कारण जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात उभा होता तेव्हा फक्त जीवाच होता ज्याने विश्वासाचा हात माझ्या डोक्यावरती ठेवला आणि माझ्यासोबत लग्न केलं। त्यामुळे आता जीवा जोपर्यंत म्हणत नाही की मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे, तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही। हे ऐकून काव्याला आणि पार्थला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर आता नंदिनीच्या या निर्णयामुळे काव्य आणि नंदिनीमध्ये वादविवाद होतील का आणि याचाच फायदा घेत रम्या या दोघींमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होईल का, हे बघणं मनोरंजक असणार आहे। तर तुम्ही ही मालिका बघता का? तुम्हाला ही मालिका आवडते का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा।